तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील भिंडवडच्या जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी शाळा असून सध्या तिथे केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या गंभीर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे। एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व नियमित शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। ही बाब शिक्षणाच्या मूलभूत हक्कांचा उघडपणे भंग असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट अन्याय करणारी बाब आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन व भेंडवळ ग्रामस्थांच्या वतीने जळगाव जामोद गट शिक्षण अधिकारी यांना युवा जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं। शाळेमध्ये तात्काळ व पुरेशा संख्येने शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा येत्या 10 दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र व व्यापक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अखिल शाह, सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका महासचिव सरफराज शाह, संघटक भूषण भारसाकडे, युसुफ शाह, चांद शाह, सलीम वंचितचे देवानंद दामोदर, सुनील बोदडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। आज वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने माननीय गट शिक्षण अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आलेले आहे। या निवेदनाचा महत्त्वाचा विषय असा आहे की भेंडवड येथील उर्दू प्राथमिक शाळेमध्ये एकच शिक्षक आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि मानसिक नुकसान होत आहे। आणि या देशाचा कणा आणि या देशाचं भविष्य म्हणजे इथले विद्यार्थी आहेत। आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षण या स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष देशाला झालेत आणि शिक्षणासाठी एकच शिक्षक आपल्याला मिळत आहे आणि बाकी विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहे। हे खूप दुर्दैवजनक बाब आहे। याच्यावरती तात्काळ प्रशासनाने कठोरात कठोर पावले उचलून आणि शिक्षक लवकरात लवकर नेमणूक दिले पाहिजेत, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने येणाऱ्या पुढील 10 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि त्याला सर्वच प्रशासन जबाबदार राहील, एवढे मी ग्वाही देतो। आज गट शिक्षण अधिकारी जळगाव जामोद यांना वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन समिती मार्फत आम्ही एक निवेदन दिलं। या निवेदनामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील शिक्षकांची जी अनास्था चालू आहे, शिक्षक संख्या कमी आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि बऱ्याच शाळांमध्ये पटसंख्या जास्त असून सुद्धा शिक्षक कमी आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांवर हा अन्याय होत आहे। लोकशाहीमध्ये शिक्षणाचा हा अधिकार दिलेला असताना सुद्धा या प्रशासनाच्या अनास्थेमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक जळगाव जामोद तालुक्यामध्ये तसेच या जळगाव विधानसभेमध्ये कमी आहेत। आता बदल्या झाल्यात, त्या बदल्यांमध्ये आपल्या आमदार साहेबांनी असा आदेश दिलेला होता की बा कोणालाही सोडू नये, का तर शिक्षक संख्या कमी आहे। पालघरमधून 110 शिक्षक आपल्या इथे आलेले होते बुलढाणा जिल्ह्यामध्ये, परंतु त्यापैकी फक्त 2 शिक्षक आपल्या जळगाव तालुक्यामध्ये आलेत, कारण की शिक्षणाच्या दृष्टीने हा जळगाव आणि संग्रामपूर तालुका हा मागासलेला घोषित आहे, त्यामुळे येणारे शिक्षक इथे कमी आहेत। आमची शासनाला ही विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या समस्येकडे लक्ष द्यावे आणि जर त्यांनी या येत्या शैक्षणिक सत्रापर्यंत शिक्षक उपलब्ध करून जर नाही दिले आणि जळगाव संग्रामपूर तालुक्यातील ज्या शाळा त्यांनी पटसंख्येअभावी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या शाळा जर बंद झाल्या तर आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन यामार्फत आम्ही मोठं तीव्र आंदोलन छेडणार आहोत। या आंदोलनामध्ये जर काही व्यवस्थेमध्ये काही परिवर्तन झालेलं असेल, काही बदल झालेला असेल, काही जर समजा तीव्रता जास्त झालेली असेल तर याला परिपूर्णपणे सरकार जबाबदार राहील, असे मी आज नमूद करतो।